सारखं सारखं पोलीस स्टेशन आला तर वैताग का ते जाणून नाही जसं ब्लॉग शूटमध्ये नक्की बघा. जय श्री मित्रांनो, उद्या होता माझा बड्डे पण आलो केस कापायला. केस तर कापायला लागतील. मग आलो चिनूकडे नाही बसलेली खात त्याची जरा मस्त वगैरे केली. आपला गोनूबाईला घेतला आणि चालू पोलीस स्टेशनला. त्याचं दिलं तर आपण पोलीस व्हेरिफिकेशन करायला ते काय होतच नव्हतं. मग जाता आता गणेशाची गाडी चालवायला बोललं गणेशाला गाडी चालव. मला आलता वैताग. मग इथे पोलीस स्टेशनला पोचलो तर ते बोलले होईल. ते 4-5 जण नुसतं होईल करतात, कधी होईल काय माहिती. पावलं जरा एक कोल्ड कॉफी प्यायला. ते कोल्ड कॉफी वगैरे घेतली गणेशने आणि कोल्ड कॉफी पिली. न चाललो आपण आता उल्हासनगरला. जाता ते मंदिर आहे का, मंदिर मला जाम आवडतं. जर वेळ झालं तर बघतो मी ते. जाता आता भेटली ही गाडी. ड्रायव्हर जरा मला वाटते सदमा अशी दिसते. मग घरी आलो ना, मम्मीला कपड्याने एक शर्ट नाही आवडला. मग काय तो शर्ट चेंज करायला परत मागं झालो उल्हासनगरला. नुसतं गाडीवरच फिरतोय सकाळपासून. मग गणेशनं बोललो गणेश तुझी गाडी चालव, मी गाडी चालवणार नाही. मग थोडं झालं आपण काकांच्या घरी, हृदयच्या घरी. काका असले तर कांदा शिरत आपला हृदय गेला तर गावाला. मग तो काय भेटला नाही. बाबू जरा क्रिकेट खेळायला बारक्या पोरांसोबत, काय काम धंदे नव्हते. बापले चिव बघा काय बोलते. असली कसली असली हिला रडून मावशी बसली हसत बघा. मस्त झाली आमच्या इथे. मला पेट्रोल पंपावरती चाललेलं जरा बाहेर चप्पल वगैरे घ्यायला. चप्पल घ्यायला पण मी गणेशला स्वस्ताला घेऊन चालले. अशा लोकांसाठी फॉलो करा. भेटू पण आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला बाय.